नमस्कार मैत्रिणींनो, मी सारिका क्राफ्ट अँड क्रिएटिव्ह चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले आहे 36 साईज प्रिन्स कट ब्लाउज मी शिवलेले आहे। त्याच ब्लाउज पीसपासून असा कापड राहिलेला, त्याच कापडापासून मी आज मोबाईल पाऊच शिवणार आहे। तर ह्याची पूर्ण उंची आहे 15 × 6 इंच, म्हणजे रुंदीला 6 इंच आणि लांबीला 15 इंच आहे। आणि हे मैत्रिणींनो, मी हे क्लिटिंग करून घेतलेले आहे। अस्तर आणि फॉर्म शीट आणि मेन फॅब्रिक अशा पद्धतीने हे तिन्ही ठेवून मी क्लिटिंग करून घेतलेले आहे। आधीच्या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला क्लिटिंग कसं करायचं हे सांगितलेले आहे। तर वरून मी 2 इंचाचा असं मार्क करून घेतलेला आहे आणि तेवढाच कापड मी आता कापून घेत आहे। एकीकडे झिप लावणार आहे आणि एकीकडे वेलक्रो टेप लावून मी हे मोबाईल पाऊच रेडी करणार आहे। तर मैत्रिणींनो, बघू शकता जिथून मी 2 इंचाचा कापड कापलेला आहे तिथूनच मी 6 इंचाचा असा झिप घेतलेले आहे आणि तिथे स्टिच करून घेणार आहे। बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने स्टिच करून वरून देखील दाबटीप देऊन घ्यायचं आहे, म्हणजे अगदी मोबाईल पाऊच म्हणजे व्यवस्थित बनणार आहे फिनिशिंगला। तर बघू शकता मैत्रिणींनो, अशा पद्धतीने हे मी वरून देखील दाबटीप देऊन घेतलेली आहे आणि 2 इंचाचा कापड जे कापलेलं आहे ते देखील वरतून आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरून देखील दाबटीप देऊन घ्यायचा आहे। हे आधी देखील तुम्हाला एक मोबाईल पाऊचचा व्हिडिओ दाखवलेला आहे झिप लावून, त्याचा देखील लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे। तर मैत्रिणींनो, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करत चला। झिप लावल्यानंतर आपल्याला एक अस्तर घ्यायचं आहे, रुंदीला 6 इंच आणि लांबीला 7 इंच अशा पद्धतीने हे अस्तर घ्यायचं आहे आणि वरतून जिथून झिप लावलेला आहे तिथूनच अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने ठेवून मी आता स्टिच करून घेणार आहे। तर मैत्रिणींनो, तुम्ही अगदी राहिलेल्या कापडापासून किंवा तुमचं साडी मॅचिंग ब्लाउज पीसचं कापड राहिलेला असेल तर अशा कापडापासून तुम्ही असे मोबाईल पाऊच बनवू शकता। अगदी कमी वेळात आणि 0 खर्चात हे आपलं मोबाईल पाऊच बनवून रेडी होणार आहे। अगदी घरच्या घरी अशा पद्धतीने तुम्ही मोबाईल पाऊच बनवून विक्री देखील करू शकता किंवा गिफ्ट म्हणून देऊ शकता। ठीक आहे, त्यानंतर आपल्याला 3 बाय 2 इंचाचा अशा पद्धतीने 2 कापड घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला शेप देऊन त्याच्यावर स्टिच करून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये। तर तेवढाच भाग मी कापून घेत आहे स्टिच झाल्यानंतर आणि नंतर जिथून ओपन बाजू सोडलेला आहे तिथून आपल्याला सरळ बाजू करून घ्यायचं आहे। जसं शेप दिलेला आहे तसंच मी स्टिच करून घेतलेला आहे आणि वरतून मी स्टिच केलेली नाही आहे, तिथून आपल्याला सीधी बाजू पलटून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला टोक काढून घ्यायचं आहे। हे बघू शकता अशा पद्धतीने हे शेप झालेला आहे। नंतर दुसरा मी कापड घेतलेला आहे त्याच साईजचा, ते देखील अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि एक बेल्ट रेडी करून घ्यायचा आहे। ठीक आहे, तर मैत्रिणींनो, मी स्टेप बाय स्टेप सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। जरी तुम्हाला काही कळत नसेल तर मला कमेंटमध्ये जरूर विचारा। तर नंतर आपल्याला सेंटर मार्क काढून आपल्याला अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचं आहे। जे आधी मी बेल्ट बनवलेला आधी ठेवून घ्यायचं आहे आणि जे पंचकोन मी शेप दिलेले आहे ते देखील त्याच्यावर ठेवून स्टिच करून घ्यायचं आहे। 2-3 स्टिच करून घ्यायचं आहे। हे बघू शकता तुम्ही अगदी सेंटरमध्ये मी हे दोन्ही स्टिच करून घेतलेलं आहे। ठीक आहे, अशा पद्धतीने सेंटरमध्ये लावल्यानंतर अजून एक आपल्याला अस्तर घ्यायचं आहे। याची पूर्ण उंची आहे 15 इंच आणि रुंदी आहे 6 इंच, म्हणजे पूर्ण जितकं कापड आहे तितकं मी अस्तर घेतलेलं आहे। अशा पद्धतीने सरळ बाजू एकमेकासमोर ठेवून आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे। 3 बाजू आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे आणि एवढा इंच सोडून द्यायचं आहे। आपल्याला सरळ बाजू पलटी करून घ्यायचं आहे। नंतर सीधी बाजू एकमेकासमोर ठेवलेली आहे आणि वरतून आता स्टिच करून घेणार आहे मी। तर मैत्रिणींनो, स्टिच करून झाल्यानंतर जिथून मी ओपन बाजू ठेवलेली आहे, जिथं झिप लावलेली नाही आहे तिथूनच मी ओपन बाजू ठेवलेली आहे आणि तिथूनच मी सरळ बाजू पलटी करून घेत आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, जरी तुम्हाला मी सांगण्याची पद्धत कळाली नसेल तर सरळ बाजू ओपन केल्यानंतर अगदी व्यवस्थितपणे हात घालून आपल्याला कोपरे काढून घ्यायचं आहे। हे बघू शकता तुम्ही। मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करत चला, म्हणजे लाईक केल्यामुळे आम्हाला देखील प्रोत्साहन मिळतं नवीन व्हिडिओ घेऊन येण्यासाठी। तर बघू शकता अशा पद्धतीने सीधी बाजू पलटून झाल्यानंतर आपल्याला हात घालून कोपरे काढून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थितपणे, नाहीतर एकदम टोकदार वस्तूने आपण हे कोपरे काढू शकतो। नंतर जिथून ओपन बाजू ठेवलेली आहे ते देखील आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं आहे वरतून। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। तर स्टिच करून झालेला आहे। नंतर मी एक गोट बनवून घेणार आहे अगदी सिल्क कापडापासून अशा पद्धतीने फक्त वरतून मी गोट बनवून घेणार आहे। तुम्ही
कापडाऐवजी लेस देखील लावू शकता. ठीक आहे, तर राहिलेला कापड मी एक्स्ट्राचं कापून घेतलेलं आहे. नंतर आपल्याला अशा पद्धतीने समोरासमोर ठेवून आपल्याला बाजूने देखील स्टिच करून घ्यायचं आहे. इथे वेलक्रो टेप लावून घेणार आहे, हे बघू शकता तुम्ही. ठीक आहे, तर वेलक्रो टेप लावण्याआधी आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे समोरील बाजू आणि तिथेच आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे वेलक्रो टेप. तर अशा पद्धतीने हे दोन्ही देखील स्टिच करून झालेलं आहे अगदी व्यवस्थित. तर बघू शकता मैत्रिणी, अगदी कमी वेळात असं हे मोबाईल पाऊच बनवून रेडी झालेलं आहे. साडी मॅचिंग मोबाईल पाऊच तुम्ही देखील बनवू शकता घरच्या घरी किंवा गिफ्ट म्हणून देऊ शकता. हे बघू शकता, इथे कॅश वगैरे ठेवू शकता तुम्ही. पाठीमागे मी झिप लावलेले आहे, तुम्ही कॅश वगैरे ठेवू शकता. तर समोरून मी वेलक्रो टेप लावून घेतलेला आहे. खूप छान हे मोबाईल पाऊच बनवून रेडी झालेलं आहे. तुम्ही देखील अशा पद्धतीने मोबाईल पाऊच करा अगदी घरच्या घरी. तुम्ही वरून असा रेडीमेड पॅच देखील लावू शकता. नंतर आपल्याला हुक लावून घ्यायचं आहे. बघू शकता हे मोबाईल हुक अगदी 5 रुपयाला मिळतं मार्केटमध्ये, ते तुम्ही लावू शकता. तर अशा पद्धतीने हे मोबाईल पाऊच बनवून रेडी झालेला आहे अगदी कमी वेळात. कसा झाला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटू अशाच नव्या व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय.